आज दिवाळीचा पहिला दिवस, त्यामुळे आज मस्त सकाळी उठले, मस्त उपमा केला. दादा आले होते, त्यांना नाश्त्याला उपमा बनवला. ते येण्यामागचं कारण असं की त्यांचं दात दुखत होतं, हॉस्पिटलमध्ये आले होते. दादा म्हणजे माझे सासरे. सगळं काही आवरलं आणि बाजारात गेले. बाजारातून आले, मस्त पंत्या रांगोळी वगैरे काही घेऊन आले. छान अशी रांगोळी संध्याकाळसाठी सेट करून ठेवली डब्यामध्ये. आणि त्यानंतर मी आणली होती मस्त उंबरठ्यावरची पट्टी, ती लावून घेतली. त्यानंतर तोरण काढलं, तोरणही लावून घेतलं. छान असं दिवाळीचा पहिला दिवस होता, म्हटलं ज्या गोष्टी मला जमतात त्या करून घेतल्या. हे तोपर्यंत म्हटलं काही उरकावं. संध्याकाळच्या वेळी सगळं काही आवरलं माझं. त्यानंतर मस्त अशी रांगोळी काढली. कशी काढली नक्की सांगा. इतकी काय रांगोळीमध्ये मी परफेक्ट नाही आहे, पण तरी पण छान काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही गेली होती एवढ्या वेळात बाजारामध्ये फटाके आणायला. फटाके घेऊन येण्याची त्यांची खुशी वेगळीच होती. डॅडांनी प्रॉमिस केलंच होतं मी आज लवकर येईन, तर तुम्हाला घ्यायला जाऊ. त्यांनी डॅडांनी प्रॉमिस पूर्ण केलं. त्यानंतर छान असं मग पूजा करून घेतली. वसुबारस होती आणि मस्त आपलं छान असं गाईची पूजा करून घेतली. आणि ही पूजा करून झाल्यानंतर मी माझं दिवाबत्ती वगैरे केली. दिवाबत्ती केल्यानंतर छान असं वाटतं, प्रसन्न वाटलं. पहिलाच दिवस ह्याचा दिवाळीचा, आणि आज 4-5 दिवस तुम्हाला मी साडीमध्येच दिसेल, कारण की आज सण असल्यामुळे मी साडी घालते. छान असे सगळीकडे दिवे लावून घेतले आणि त्यानंतर लागली स्वयंपाकाच्या गडबडीला. स्वयंपाक करत असताना पिल्लूची लुडबुडीमध्ये चालूच होती. मस्त आज गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा गाईला द्यावा लागतो, त्यामुळे गवारीची भाजी केली होती छान अशी. आणि एकीकडे कांदा भाजी आल्यानंतर केली होती. छान असं नैवेद्य घेऊन आम्ही गेलो होतो गाईची पूजन करायला. पण तिथे गेल्यावर ते गाईला इतकं सगळ्यांनी त्रास दिला होता, त्यामुळे गाईने काही तोंड इकडे तिकडे केलंच नाही, मागेच फिरवलं होतं. त्यातून सुद्धा मी पूजा केली. जास्त तिला त्रास देण्याचा प्रयत्न मी केला नाही, पण दर्शन घेऊन नक्कीच आले. आणि त्यानंतर मस्त अशी पूजा केली. इतकी सारी गर्दी होती, काय विचारूच नका. घरी आल्यानंतर घरचाही नैवेद्य दाखवू घेतला. मस्ती गरमागरम भजी वगैरे काढली, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. तर असं संपवला दिवस. गाई कसं वाटतं नक्कीच सांगा. उद्याच्या